ओके. तर हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर सेशनला सुरुवात करूया. आज घेऊया 9 मेच्या न्यूज. फर्स्ट न्यूज आहे, व्लादिमीर पुतिन यांनी काय केलेलं आहे, शपथ घेतलेली आहे ऍज अ रशियाज प्राईम मिनिस्टर म्हणून. किती 6 वर्षाकरता. ओके. तर व्लादिमीर पुतिन यांनी द ग्रँड क्रेमलिन पॅलेस मध्ये, मॉस्कोच्या ग्रँड क्रेमलिन पॅलेस मध्ये एक सेरेमनी मध्ये शपथ घेतलेली आहे ऍज अ रशिया प्रेसिडेंट म्हणून. किती वर्षाकरता, किती कार्यकाळ राहणार आहे त्यांचा, तर 6 वर्षाकरता. 6 वर्षाकरता ते नवीन काय राहणार आहे, रशियाचे प्रेसिडेंट म्हणून ते त्यांनी शपथ घेतलेली आहे. ओके. तर कधीपर्यंत राहणार आहे ते, अंटिल 2030, 2030 पर्यंत त्याचा कार्यकाळ जो आहे तो राहणार आहे. तर या वर्षीच्या मार्च मध्ये त्यांनी टाइटली कंट्रोल इलेक्शन मध्ये काय एक विक्ट्री त्यांनी कमवलेली आहे, जिंकलेले आहे ते इलेक्शन. ओके. तर हे सगळं झालं कोणाबद्दल, व्लादिमीर पुतिन यांनी 6 वर्षाकरता पुन्हा ते प्रेसिडेंट म्हणून त्यांनी शपथ घेतलेली आहे. कुठले, रशियाचे प्रेसिडेंट म्हणून. तर रशियाबद्दल बघून घेऊया. रशियाचं कॅपिटल आहे मॉस्को. प्रेसिडेंट आहे व्लादिमीर पुतिन. प्राईम मिनिस्टर आहे मिखेल मिशुस्तिन आणि करन्सी आहे रुबेल. ओके. हे झालं रशियाबद्दल. नेक्स्ट न्यूज बघूया आता. सो नेक्स्ट न्यूज आहे, श्रीलंकाने 20 वर्षासाठी साइन केलेली आहे, एक डील साइन केलेली आहे, पॉवर डील अडानी ग्रीन एनर्जी सोबत. कशा करता, विंड स्टेशन करता. तर श्रीलंकाने 20 वर्षाची पॉवर डील साइन केलेली आहे, अग्रीमेंट साइन केलेला आहे त्यांनी इंडियाच्या अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड सोबत. तर अप्रूव्ह कोणी केलेली आहे ही डील, श्रीलंकन कॅबिनेट ऑफ मिनिस्टर्स यांनी अप्रूव्ह केलेला आहे. जो प्रोजेक्ट, त्या प्रोजेक्ट मध्ये काय येणार आहे, 2 विंड पॉवर स्टेशन, आणि ते 2 विंड पॉवर स्टेशन जे आहे ते डेव्हलप कोण करणार आहे, डेव्हलप बाय अडानी. ओके. आणि हा एक सस्टेनेबल एनर्जी सोल्युशन करता एक इम्पॉर्टंट स्टेप पण राहणार आहे. तर नेक्स्ट बघूया आता या अप्रुव्हल मध्ये. तर अदानीने काय काय ग्रँट झालेला आहे, किती मिलियनची इन्व्हेस्टमेंट त्यांची ग्रँट केलेली आहे त्यांनी. तर 484 मेगावॅट विंड पॉवर प्लांट करता लास्ट इयरला अदानीने 442 मिलियन डॉलरची जे आहे ते इन्व्हेस्टमेंट केलेली आहे यामध्ये. कशा करता, जे पण रिन्युएबल एनर्जी सेक्टर मध्ये 2 नेशन्सच्या जॉईंट पार्टनरशिप करता ही लास्ट इयर मध्ये ही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. सो ऍज अ डील, ऍज अ पार्ट ऑफ डील, या डील मध्ये काय राहणार आहे, पर किलोवॅट अवरनी अदानी जे आहे ते रिसीव्ह करतील 8.26 सेंट्स. ओके. म्हणजे अप्रॉक्सिमेटली किती रुपीज, 7 रुपीज. तर पर किलोवॅट अवरनी अदानी रिसीव्ह करतील 8.26 सेंट रिसीव्ह करतील, म्हणजे अप्रॉक्सिमेटली त्याचे 7 रुपीज असे होतात. ओके. असं अनाऊन्स केलेलं आहे कोणी, श्रीलंकन गव्हर्नमेंटने. तर हा कोलॅबोरेशन म्हणजे का करण्यात आलेला आहे कोलॅबोरेशन, तर श्रीलंकाने खूप एफर्ट्स घेतलेले आहे. 2022 मध्ये जे इकॉनॉमिक क्रायसिस आले होते तेव्हा जे पण एनर्जी चॅलेंजेस ज्याच्यामध्ये इन्क्लूड आहे पॉवर बॅकआउट, फ्यूल शॉर्टेज एक्सपिरियन्स त्यांनी केलेला होता. त्यामुळे हा कोलॅबोरेशन जो आहे तो केलेला आहे श्रीलंका गव्हर्नमेंटने अदानी सोबत. ओके. अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड सोबत. नेक्स्ट बघूया न्यूज. सो नेक्स्ट न्यूज आहे की इंडियन कॉन्टिजेंटनी बॅग केलेले आहे 43 मेडल्स. 43 मेडल्स त्यांनी जिंकलेले आहे इंडियन कॉन्टिजेंटनी. कुठे, ASBC एशियन अंडर-22 आणि सोबतच युथ बॉक्सिंग चॅम्पियनशिप मध्ये. दोन्ही कॅटेगरीजला मिळवून त्यांनी टोटल 43 मेडल्स जे आहे ते पटकावलेले आहे. तर 2 कॅटेगरीज मध्ये बघूया आता, सिल्वर, गोल्ड, सिल्वर आणि ब्रॉन्झ असे किती किती मिळालेले आहेत. तर इंडियन कॉन्टिजेंटनी रॅप केलेले आहे त्यांची इलेक्ट्रिफाईंग जर्नी
ASBC एशिया अंडर-22 आणि युथ बॉक्सिंग चॅम्पियनशिप मध्ये, आणि या रिमार्केबल जो हॉल आहे त्याच्यामध्ये 43 मेडल्स त्यांनी पटकावलेले आहे, जे कुठे झालं होतं, कझाकिस्तानच्या अस्तानामध्ये ही चॅम्पियनशिप झालेली होती. सो त्यामध्ये 12 गोल्ड आहे, 14 सिल्वर आणि 17 ब्रॉन्झ, तर असे टोटल दोन्ही कॅटेगरी मधून त्यांनी मिळवलेले आहे, ज्याच्यामध्ये इन्क्लूड आहे 12 गोल्ड, 14 सिल्वर आणि 17 ब्रॉन्झ मेडल. आता जे इंडिया अंडर-22 टीम आहे त्यामध्ये किती किती गोल्ड मेडल, किती सिल्वर आणि किती ब्रॉन्झ मेडल मिळालेले आहे, तर जे इंडिया अंडर-22 टीम आहे ज्याच्यामध्ये 21 मेडल्स टोटल मिळालेले आहे, ज्यामध्ये 7 गोल्ड आहे, 5 सिल्वर आहे आणि 9 ब्रॉन्झ आहे. सोबतच जे युथ सेक्शन जो आहे, जो युथचा झालेला होता युथ बॉक्सिंग चॅम्पियनशिप मध्ये, त्यामध्ये टोटल 22 मेडल्स ते पटकावलेले आहे इंडियन कॉन्टिजेंटनी, ज्यामध्ये इन्क्लूड आहे 5 गोल्ड, 9 सिल्वर आणि 8 ब्रॉन्झ मेडल्स. ओके, तर टोटल जे मेडल्स झालेले आहे इंडियन कॉन्टिजेंटचे बोथ कॅटेगरीजला मिळून ते झालेले आहे 43 मेडल्स. सोबतच जे काझाकिस्तान आहे, जिथे जो इव्हेंट आहे तो होस्ट झालेला होता, त्यांनी होस्ट केलेला होता, तर त्यांनी 48 मेडल्स जे आहे ते पटकावलेले आहे. म्हणजे फर्स्ट नंबरवर हायेस्ट मेडल्स जे आहे ते काझाकिस्तानला मिळालेले आहे आणि सेकंड हायेस्ट मेडल काउंट जो आहे तो इंडियाचा आहे. ओके, विथ 43 मेडल्स. तर हे सगळं झालं कशाबद्दल, ही न्यूज होती जी ASBC एशियन अंडर-22 जी चॅम्पियनशिप झाली आणि सोबतच युथ बॉक्सिंग चॅम्पियनशिप झाली, त्यामध्ये टोटल इंडियाचे कॉन्टिजेंटनी 43 मेडल्स पटकावलेले आहे, मेडल्स जिंकलेले आहे. नेक्स्ट बघूया. सो नेक्स्ट न्यूज पण एक चॅम्पियनशिपचीच आहे, पण ही वेगळी चॅम्पियनशिप आहे. ही आहे एशियन ओपन पिकल बॉल चॅम्पियनशिप, जी झाली व्हिएतनाम मध्ये. ओके, तर तिथे इंडियाने 3 गोल्ड आणि 2 ब्रॉन्झ मेडल जे आहे ते जिंकलेले आहे. इंडियाने 3 गोल्ड आणि 2 ब्रॉन्झ मेडल जिंकलेले आहे एशियन ओपन पिकल बॉल चॅम्पियनशिप मध्ये, जी झाली व्हिएतनाम मध्ये. तर कोणाकोणाला मिळालेले आहे, कोणी ते पटकावलेले आहे ते बघूया. सचिन पहवा आणि प्रियंका छाबरा यांनी इंडियाला फर्स्ट गोल्ड मेडल मिळवून दिलेला आहे. कोणाला डिफीट केलेलं आहे त्यांनी, रुबेल हेलबर्ग आणि चितेल्दा हेमसी यांना मिक्स डबल इंटरमिजिएट 35+ कॅटेगरी मध्ये जे फायनल होतं त्याच्या मिक्स डबल मध्ये यांना डिफीट करून सचिन आणि प्रियंकानी इंडियाला त्यांचं फर्स्ट गोल्ड मेडल जे आहे ते मिळवून दिलेलं आहे. नेक्स्ट बघूया आता वुमेन्स डबल ओपन कॅटेगरी मध्ये ईशा लाखानी आणि पाई चुको यांनी पण गोल्ड मेडल मिळवलेलं आहे. त्यांनी कोणाला डिफीट केलं, कोणाच्या अगेन्स्ट मध्ये कोणाला विन केलेला आहे, कोणाला डिफीट करून विन केलेला आहे गोल्ड मेडल, तर डॅंग किम न आणि त्या के यांना डिफीट करून त्यांनी गोल्ड मेडल पटकावलेलं आहे या पेअरने वुमेन्स डबल ओपन कॅटेगरी मध्ये. सोबतच मेन्स डबल मध्ये बघूया, तर मेन्स डबल मध्ये इंडियाचे अंकित पटेल आणि रोहित पाटील यांनी ओपनिंग जो गेम आहे तो लूज तर केला, पण त्यांनी येलो मेडल पटकावलेला आहे. पण जो डुओ आहे त्यांनी कोणाला डिफीट केलेला आहे फायनल मध्ये, निक एलेस्ड्रो इसागन आणि लेस्टर गा यांना फायनल मध्ये डिफीट केलेला आहे अंकित आणि रोहितने. ओके, आता मेन सिंगलची जी ऍडव्हान्स 35+ कॅटेगरी जी आहे त्यामध्ये विजय मेनन यांनी यू सो चेर यांना डिफीट करून ब्रॉन्झ मेडल पटकावलेला आहे. ब्रॉन्झ मेडल त्यांनी जिंकलेला आहे. नंतर वुमेन सिंगल इंटरमिजिएट 35+ कॅटेगरीच्या इव्हेंट मध्ये प्रियंका छाबरा यांनी मरीसा फोंगसिरिकुल हिला डिफीट करून ब्रॉन्झ मेडल मिळवलेला आहे. तर हे झाले टायली गोल्ड मेडल कोणाला कोणत्या पेअरला मिळालेले आहे, सोबतच जे ब्रॉन्झ आहे ते कोणाला मिळालेलं आहे. तर गोल्ड मेडल कोणाकोणाला मिळालेले आहे, सचिन पहलवान आणि प्रियंका छाबराला.
सोबतच आणखी वुमेन्स डबलच्या ओपन कॅटेगरीमध्ये गोल्ड मेडल मिळालेलं आहे ईशा लाखानी आणि फॅन चुंग को यांना. ओके, यांना एक गोल्ड मेडल मिळालेला आहे. सोबतच सचिन पहलवान आणि प्रियंका छाबराला गोल्ड मेडल मिळालेले आहे. हे झाले 2 गोल्ड मेडल. सोबतच अंकित पटेल आणि रोहित पाटील यांनी आधी ओपनिंग गेम मध्ये त्यांनी डिफीट म्हणजे लूज केलेला गेम, पण नंतर फायनल मध्ये ते जिंकलेले आहे. सो त्यांना पण गोल्ड मेडल मिळालेलं आहे. आणि असे 3 झाले गोल्ड मेडल इंडियाला मिळालेले आहे. सोबतच विजय मेनन यांनी ब्रॉन्झ मेडल मिळवलेलं आहे आणि प्रियंका छाबरा यांनी पण ब्रॉन्झ मेडल मिळवलेले आहे. तर असे 3 गोल्ड मेडल आणि 2 ब्रॉन्झ मेडल जे आहे इंडियाला मिळालेले आहे. कशामध्ये? एशिया ओपन पिकलबॉल चॅम्पियनशिप मध्ये, जे झालं व्हिएतनाम मध्ये. नेक्स्ट बघूया आता न्यूज. नेक्स्ट न्यूज आहे तर आयनॉक्स एअर प्रोडक्ट. तर काय आहे ही? इंडस्ट्रियल अँड मेडिकल गॅसेसची मॅन्युफॅक्चरर आहे आयनॉक्स एअर प्रोडक्ट. तर यांनी MOU साइन केलेला आहे कोणासोबत? असाही इंडिया ग्लास लिमिटेड यांच्यासोबत. तर यांच्यासोबत MOU साइन केलेला आहे. कशा करता? 20 इयरच्या ऑफटेक अग्रीमेंट झालेला आहे, जे AIS ग्रीनफील्ड राजस्थानच्या चित्तौरगड मधल्या सोनियाना इथे AIS ग्रीनफील्ड फ्लोट ग्लास फॅसिलिटी जी आहे त्याला ग्रीन हायड्रोजन सप्लाय करण्याकरता हा अग्रीमेंट झालेला आहे. आणि हा अग्रीमेंट किती वर्षाकरता आहे? 20 वर्षाच्या ऑफटेक अग्रीमेंट आहे हा. ओके, आणि हा जो आहे, हा जो प्रोजेक्ट आहे, तर कंपनीने म्हटलेला आहे की हा इंडियाचा फर्स्ट एव्हर ग्रीन हायड्रोजन प्लांट आहे. कशा करता? फ्लोट ग्लास इंडस्ट्री करता. ओके, तर त्याची जनरेशन कॅपॅसिटी किती राहणार आहे? किती ग्रीन हायड्रोजन जनरेट करणार आहे तो अॅन्युअली? तर प्लांट ची जनरेट कॅपॅसिटी राहणार आहे 190 टन्स ऑफ ग्रीन हायड्रोजन पर एनम. ओके, ती कॅपॅसिटी राहणार आहे त्याची. आणि कशा थ्रू, कोणत्या प्रोसेस थ्रू ती जी ग्रीन हायड्रोजन आहे ते जनरेट होणार आहे? ती होणार आहे इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस थ्रू. ओके, इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस थ्रू ग्रीन हायड्रोजन जनरेट होणार आहे. पर एनम 190 टनची जनरेशन कॅपॅसिटी ती राहणार आहे. ओके, आणि फर्स्ट फेज मध्ये 95 टन पर एनम ऑफ ग्रीन हायड्रोजन जे आहे ते सप्लाय करणार आहे AIS ला. फर्स्ट फेज मध्ये 95 टन पर एनम. आणि ऍज अ पार्ट ऑफ ह्या जो अग्रीमेंट आहे त्याचा पार्ट म्हणून AIS इन्व्हेस्ट करणार आहे इन द सोलर पॉवर प्लांट मध्ये, ज्याच्यामुळे काय प्रोव्हाइड होईल? रिन्युएबल एनर्जी. कशा करता? जनरेशन ऑफ ग्रीन हायड्रोजन, ज्याच्यामुळे काय होणार आहे? जे AIS फ्लोट ग्लास मॅन्युफॅक्चरिंग जे प्रोसेस आहे त्यामध्ये ते जे ग्रीन हायड्रोजन आहे ते कन्झ्युम होईल, ते यूज होईल. ओके, तर हे सगळं झालं कशाबद्दल? ही न्यूज होती की आयनॉक्स एअर प्रोडक्ट्सनी काय केलेलं आहे? अग्रीमेंट साइन केलेला आहे, 20 वर्षाचा ऑफटेक अग्रीमेंट साइन केलेला आहे असाही इंडिया ग्लास लिमिटेड सोबत. कशा करता? सप्लाय ग्रीन हायड्रोजन जे आहे ते सप्लाय करण्याकरता. नेक्स्ट बघूया न्यूज. नेक्स्ट न्यूज आहे SGCCI आणि KCCI यांनी MOU साइन केलेला आहे. कशासाठी साइन केलेला आहे? ट्रेड आणि बूस्ट ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट. आता कुठे बूस्ट करायचं आहे त्यांना ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट ते बघूया. हा एक सिग्निफिकंट मूव आहे कोणाकोणाचा? साऊथ गुजरात चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री मध्ये, म्हणजे SGCCI चा, आणि काश्मीर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचा म्हणजे KCCI. ओके, यांचा हा एक सिग्निफिकंट मूव आहे. काय करण्याचा? प्रमोट करण्याचा. प्रमोट ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट. आणि हा MOU साइन झालेला आहे कोणामध्ये? अंडर मिशन 84. हा मिशन 84 आहे. ओके,
हा जो अग्रीमेंट आहे हा मिशन 84 आहे, जो साईन झालेला आहे SGCCI आणि KCCI मध्ये. यांचा प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह काय आहे? यांचा प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह आहे जे पण सुरत मधले किंवा गुजरात आणि सुरत मधले जेवढे पण इंडस्ट्रियलिस्ट आणि बिझनेसमॅन्स आहेत त्यांना इन्व्हेस्ट करायला लावणे वेरियस सेक्टर्स इन द फेवरेबल बिझनेस एन्व्हायरमेंट ऑफ काश्मीर मध्ये. ओके, त्यांना एनकरेज करणे इन्व्हेस्ट करण्याकरता. ओके, तर हा अग्रीमेंट झालेला आहे SGCCI आणि KCCI मध्ये ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंटला प्रमोट करण्याकरता. तर काही की पॉइंट्स आहे या MOU चे ते बघूया. तर जे मिशन अंडर मिशन 84 याच्यामध्ये काय आहे की टार्गेट काय आहे त्यांचा? ऍडिशनल एक्सपोर्ट वर्थ ₹84,000 करोड फ्रॉम सुरत गुजरात अँड इंडिया. या मिशन मध्ये एक्सपोर्ट जे आहे ते ₹84,000 करोड करणे फ्रॉम सुरत, गुजरातच्या सुरत मधून आणि इंडिया मधून. ओके, आणि आयडेंटिफिकेशन ऑफ इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटीज फॉर इंडस्ट्रियलिस्ट अँड बिझनेसमॅन इन काश्मीर. तर काश्मीर मधले जे इंडस्ट्रियलिस्ट आणि बिझनेसमॅन्स आहे त्यांना एक इन्व्हेस्टमेंटची अपॉर्च्युनिटी प्रोव्हाइड करणे हा पण हा MOU चा एक की पॉइंट आहे. सोबतच जे SGCCI आणि KCCI आहे त्यामध्ये बिझनेस एक्सचेंजला काय करणे प्रमोट करण्यासाठी पण हा MOU साईन झालेला आहे. ओके, तर ही सगळी न्यूज झाली आहे. न्यूज कशाची आहे? जे साऊथ गुजरात चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आहे त्यामध्ये आणि काश्मीर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यामध्ये करार झालेला आहे. कशा करता झालेला आहे तो? ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंटला प्रमोट करण्याकरता. नेक्स्ट बघूया. आणि त्या जो करार आहे त्या कराराचा त्या मिशनचं नाव काय आहे? मिशन 84. नेक्स्ट न्यूज आहे जे वेटरन मल्याळम ऍक्ट्रेस आहे त्याचं नाव आहे त्यांचं कना कलाथा. त्यांचं काय झालेलं आहे? कना कलाथा या ऍक्ट्रेस आहे, मल्याळम ऍक्ट्रेस. त्यांचं निधन झालेलं आहे वयाच्या 63व्या वर्षी. ओके, त्यांचं एज 63 होतं तेव्हा त्यांची डेथ झालेली आहे. त्या मल्याळम ऍक्टर होत्या. तर त्यांचा जन्म कधी झालेला होता? 24 ऑगस्ट 1960 मध्ये त्यांचा जन्म झालेला होता. आणि कुठे झाला होता त्यांचा जन्म? कोला परमेश्वरन पिल्लाई आणि चिन्नमा हे यांच्या डॉटर होत्या त्या. तर त्यांचा जन्म कोलममध्ये झाला होता 24 ऑगस्ट 1960 मध्ये. आणि त्यांच्या 4 डिकेडच्या करिअर मध्ये त्यांनी टोटल ओव्हरऑल 360 फिल्म्स मध्ये काम केलेलं आहे. तर काही फिल्म्स आहे त्यांच्या नोटेड फिल्म्स ज्याच्यामध्ये इन्क्लूड आहे त्या बघूया आपण. तर 2000 मधली प्रियम, सोबत 1999 मधली कनेजुथी पोटून थोटू. ओके, 1999 मध्ये अजून स्टॅलिन शिवादास आली होती त्यांची. 1997 मध्ये वर्ण पपितू. तर अशा त्यांच्या फिल्म्स आहे या त्यांनी काम केलेलं आहे. सो त्यांची लास्ट फिल्म कोणती होती? त्यांची लास्ट फिल्म मध्ये जिथे त्यांचं अपिअरन्स होतं तर त्यांची लास्ट फिल्मचं नाव होतं 2023 मधली पोक्कालम. ओके, ही त्यांची लास्ट फिल्म होती. तर मल्याळम इंडस्ट्रीमध्ये त्यांनी काम तर केलंच आहे, सोबतच त्यांनी आणखी तमिळ फिल्म्स मध्ये पण काम केलेलं आहे. त्यांनी तमिळ फिल्म्स मध्ये 2018 मध्ये 1991 मध्ये केलेलं होतं. त्याचं नाव होतं त्या फिल्मचं कर्पुरा मुलई. 1992 मध्ये केलेलं होतं उनक्का पिरंथिंग. ओके, आणि 2018 मध्ये त्यांनी उजैकुम पदई या फिल्म्स मध्ये काम केलेलं आहे. आणि या फिल्म्स तमिळ फिल्म्स आहे. मल्याळम फिल्म सोबत त्यांनी तमिळ फिल्म्स मध्ये पण असं काम केलेलं आहे. त्यांचं नाव आहे कना कालेथा. यांचं निधन झालेलं आहे वयाच्या 63व्या वर्षी. नेक्स्ट बघूया. सो नेक्स्ट न्यूज आहे की न्यूयॉर्क टाइम्स कोलंबिया युनिव्हर्सिटीने काय केलेलं आहे? 108 पुलिट्झर प्राइज जो आहे तो सेरेमनी तो अनाउन्स केलेला आहे. म्हणजे त्यांनी प्राइज जे आहे ते डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. कशा करता दिलेलं आहे? जे
अमेरिकन जर्नलिझम, लिटरेचर, ड्रामा आणि म्युझिक आहे यांना एक्सलन्सला ऑनर करत हे प्राइज जे आहे हे कोलंबिया युनिव्हर्सिटीने प्रेझेंट केलेले आहे. तर कोणाला केलेले आहे त्यांची लिस्ट आहे. तर पुलिट्झर अवॉर्ड 2024 हे जर्नलिस्ट आणि काही पब्लिकेशन्सला जे आहे त्यांनी रिसिव्ह केलेले आहे. तर कोण कोण आहे ते? फर्स्ट तर आहे स्टाफ ऑफ रिव्हर्स यांनी रिसिव्ह केलेला आहे हा अवॉर्ड प्राइज, पुलिट्झर प्राइज 2024. सोबत यांनी 2 प्राइज केलेले आहे. ओके, 2 कॅटेगरीमध्ये यांना प्राइज मिळालेले आहे. सोबतच नेक्स्ट जे आहे स्टाफ ऑफ द वॉशिंग्टन पोस्ट, या वॉशिंग्टन पोस्टच्या स्टाफला पण काय मिळालेलं आहे? स्टाफ मेंबर्सला पुलिट्झर प्राइज 2024 मिळालेला आहे. नेक्स्ट न्यूयॉर्क टाइम्सच्या पण स्टाफला हा प्राइज प्रदान करण्यात आलेला आहे. ओके, तर असे अवॉर्ड जे आहे पुलिट्झर प्राइज 2024 असे कोणाला मिळालेले आहे? फर्स्ट तर रिव्हर्सच्या स्टाफला मिळालेले आहे 2, सेकंड वॉशिंग्टन पोस्टच्या स्टाफला मिळालेले आहे आणि द न्यूयॉर्क टाइम्सच्या पण स्टाफला मिळालेला आहे. नेक्स्ट बघूया न्यूज, क्वेश्चन्स बघून घेऊया. सो फर्स्ट क्वेश्चन आहे, who was sworn in for a new 6-year term as president of Russia? ओके, नवीन 6 इयरच्या टर्म साठी कोणी शपथ घेतलेली आहे ऍज अ प्रेसिडेंट ऑफ रशिया? तर कोणी घेतलेली आहे? व्लादिमीर पुतिन यांनी शपथ घेतलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. Recently, which country has signed 20-year power agreement with India's Adani Green Energy Limited? तर 20 वर्षाच्या पॉवर डील करता कोणत्या कंट्रीने इंडियाच्या अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड सोबत करार केलेला आहे, अग्रीमेंट केलेला आहे? कोणी केलेला आहे? श्रीलंकाने. नेक्स्ट, how many total medals did the Indian team win in the ASBC Asian Under-22 आणि Youth Boxing Championship? तर इंडियाने टोटल किती मेडल्स जे आहे ते मिळवलेले आहे जे ASBC एशिया अंडर-22 आणि यूथ बॉक्सिंग चॅम्पियनशिप मध्ये? तर टोटल 43 मेडल्स इंडियाने मिळवलेले आहे, जिंकलेले आहे. नेक्स्ट, how many gold medal did India win in the recent Asia Open Pickleball Championship in Vietnam? तर व्हिएतनाम मध्ये जे एशियन ओपन पिकलबॉल चॅम्पियनशिप झालं त्यामध्ये इंडियाला किती गोल्ड मेडल विन केलेले आहे इंडियाने? तर 3 गोल्ड मेडल विन केलेले आहे. नेक्स्ट, रिसेंटली आयनॉक्स एअर प्रोडक्ट्स जी आहे मॅन्युफॅक्चरर ऑफ इंडस्ट्रियल अँड मेडिकल गॅसेसची ती मॅन्युफॅक्चरर आहे आयनॉक्स एअर प्रोडक्ट्स, आणि असाही इंडिया ग्लास यांनी MOU साइन केलेला आहे. कशा करतात? सो कशा करता साइन झालेला आहे हा? ग्रीन हायड्रोजनच्या सप्लाय करता हा करार जो आहे हा झालेला आहे. नेक्स्ट, अंडर विच मिशन, ओके, कोणत्या मिशन मध्ये साऊथ गुजरात चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, साऊथ गुजरात चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री SGCCI अँड काश्मीर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री म्हणजे KCCI यांनी MOU साइन केलेला आहे ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंटला प्रमोट करण्याकरता. तर त्या मिशनचं नाव आहे मिशन 84. नेक्स्ट, वेटरन ऍक्ट्रेस कना कालेथा हू पास्ट अवे रिसेंटली, त्यांचं निधन झालेलं आहे रिसेंटली कना कालेथाचं. तर वॉज रिलेटेड टू विच रिजनल सिनेमा? कोणत्या रिजनल सिनेमाशी ते रिलेटेड होत्या? त्या मल्याळम सिनेमाशी रिलेटेड होत्या. ओके, ह्या रिजनल मल्याळमच्या रिजनल सिनेमाशी ती रिलेटेड होत्या. सोबतच त्यांनी तमिळ फिल्म्स मध्ये पण काम केलेलं आहे. नेक्स्ट, हाऊ मेनी पुलिट्झर प्राइजेस डिड द न्यूयॉर्क टाइम्स रिसीव फॉर इट्स वाइड रेंजिंग जर्नलिझम दॅट एक्सपोज कॉन्फ्लिक्ट अँड इनजस्टिस अराउंड द वर्ल्ड? तर किती पुलिट्झर प्राइज जे आहे ते न्यूयॉर्क टाइम्सला मिळालेले आहे 2024च्या पुलिट्झर प्राइज सेरेमनीमध्ये? तर किती मिळालेले आहे? 3. ओके, टोटल 3 मिळालेले आहे न्यूयॉर्क टाइम्सला.
तर तुम्हाला सेशन आवडला असेल तर सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच टेलिग्राम चॅनलला पण जॉईन करा आणि इंस्टाग्रामला पण जॉईन करा. लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तुम्हाला आजच्या न्यूजची पीडीएफ पाहिजे असेल तर त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता आणि एकदा बघू शकता. ओके.